श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी कंठी गवसुभमणी विराजित कंठी गवसुभमणी विराजित तुळशी हार कांत पीतांबर तुळशी हार कांत पीतांबर कंठी गवसुभमणी विराजित कंठी गवसुभमणी विराजित तुळशी हार गळा कास पीतांबर तुळशी हार गळा कास पीतांबर आवडली रंगाला हे ठिकाण आवडली रंगाला हे ठिकाण तुळशी हार काच पीतांबर तुळशी हार काच पीतांबर आवडे निरंतर हे दिनान आवडे निरंतर हे दिनान तुळशी हार गळा कास पीतांबर तुळशी हार गळा कास पीतांबर तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हे सर्व सुख पायराची मुख आवडीने हे पायराची मुख आवडे पायराची मुख आवडीने पायराची मुख आवडे तुळशी हार गळा तुळशी हार गळा कास पीतांबर 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 आवडली रंगाला हे
घुमाई विठोबार 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 घुमाई सुख झाले उत्पादन आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुखाच्या गरबा परपणीवर तो हा विठ्ठल बरवा सुखाच्या गरबा परपणीवर तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण थोडा शैल आवडते शैल येऊनी नरदेहा विचारावे सार येऊनी नरदेहा विचारावे सार येऊनी नरदेहा विचारावे सार येऊनी नरदेहा विचारावे सार धरावा पैनीर भजन मार्गी धरावा पैनीर भजन मार्गी धरावा पैनीर भजन मार्गी चल चित्ताचे ठेवूनिया ठाई चल येऊनिया चल चित्ताचे ठेवूनिया ठाई चल चित्ताचे ठेवूनिया संताची पायली नावावे संताची पायली नावावे संताची पायली नावावे भावाचा पै हात धरावा निश्चय भावाचा पै हात धरावा निश्चय भावाचा पै हात धरावा निश्चय
हरिभक्त प्रवीण महाराज भोईर यांना साथ वकील हरिभक्त योगेश महाराज मांजे येवोनी नरदेह विचारा विसार 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 धरावै पेढीला भजन मागी धरावा पेढीला भजन मागी चंचळ चितासी ठेवोनी या ठाई चंचळ चितासी ठेवोनी या ठाई धरावे पैरीरा भजन मार्गी धरावे पैरीरा भजन मार्गी चंचल चिताचे देवोनी अपाई चंचल चिताचे देवोनी अठाई संताची पायी लीन भावे
येऊनी नरदेहा विचारावे सार, येऊनी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी, चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई, संताची पायली न व्हावे, भावाचा पै हात धरावा निश्चय, तिने भव भय दिशू धडी, नामा परती जगी सोपे साधन नाही, आवडीने गाई सर्व काळ, चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई, संताची पायली न व्हावे, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐसा जो निश्चयाचा मिरू झाला, चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई, संताची पायली न व्हावी विठ्ठला. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड, तरी अवधानी अमृते वाढ, शिंपो निकिजे जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता सो मंत्रहीन क्रिया, नकाचर्या विचारू घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा जोडोनी अंजुळ, असे दाना उतावेळ, पहा पहा कृपा दृष्टी, बोला उरलिया गोष्टी विठ्ठला. येऊनी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी, चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई, संताची पायली न व्हावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत वैराग्य राग रसिक सच्चिदानंद स्वरूप भक्त कल्याण मूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा एक अत्यंत महत्वाचा, अत्यंत विलक्षण, अगदी पाठ जरी नसला तरी मोबाईल मध्ये असलेला गोड असा 5 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज कोणाचा वंश धन्य आहे हे सांगतात, आणि ज्याला आपला वंश धन्य बनवायचा आहे त्याने आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे त्याची ही सूची ही जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून देतात. विठ्ठला प्रातस्मरणीय कैलासवासी श्री त्र्यंबक बाबा बेनके आणि प्रातस्मरणीय कैलासवासी मातोश्री मनाबाई त्र्यंबक बेनके यांच्या 25व्या पुण्यस्मरणाची ही कीर्तनाची सेवा महत भाग्याने माझ्या वाट्याला आलेली आहे. महत भाग्य यासाठी बोललो की रोज पुण्यस्मरण असतात,
रोज वर्ष श्राद्ध असतात, पण रोजचं वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण वेगळं असतं, पण आजचं पुण्यस्मरण हे वेगळं आहे. किंबहुना एकच शब्द सांगायचा ठरला तर आजचं पुण्यस्मरण हे सार्थ आहे. का? एरवी आम्हाला योगेश बाबा कुणाच्याही पुण्यस्मरणाचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन करावं लागतं. का? फक्त पैशासाठी नाही ना, ज्याचा आणि परमार्थाचा काहीही संबंध नाही अशाही लोकांचं आम्हाला रोज कौतुक करावं लागतं. पण आज मात्र ज्यांचं जीवन परमार्थरूपी जीवन गंगेमध्ये नाहून निघालेलं सुस्नात झालेलं जीवन अशा एका मातोश्रीच्या आणि अशा एका पित्याच्या पुण्यस्मरणाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आली आहे. त्यांनी आयुष्यामध्ये आषाढीची वारी केली, कार्तिकीची वारी केली, त्र्यंबकची वारी केली, केदारनाथची सुद्धा वारी केली. नव्हे परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा आळंदीच्या आणि पंढरपूरच्या वारीमध्ये पंगत घातली. ज्ञानेश्वर महाराज दानी माणसाचं महात्म्य सांगतात की बाबा त्याच्या अंगावरती नीट कपडे नसतात, त्याला राहायला चांगलं घर नसेल, पण महाराज सांगतात ज्या वेळेला धर्म कार्याची वेळ येते त्यावेळेला तो दानी मनुष्य गप्प बसत नसतो. बऱ्याच वेळेला सप्ताहाची वेळ येते आणि सप्ताहाची वेळ आली, सप्ताह जवळ आला की आपले अनुभव तर असेच आहेत. काय प्रवीण महाराज, आपण सप्ताहाची पट्टी मागायला जातो, पण बऱ्याच वेळेला ज्या श्रीमंताकडून पट्टीची जास्त अपेक्षा असते ते बऱ्याच वेळेला कंजूसपणा करताना आपल्याला पाहायला सापडतात. पण गरीब माणसं ज्यांची दिवसभर काम नाही केलं तर संध्याकाळी चूल पेटणार नाही अशी माणसं त्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे देतात. त्यांना विचारलं ना, हो तुमची गरिबी आहे, नको एवढे पैसे नकोत आम्हाला. तो म्हणतो महाराज माझी गरिबी असू द्या. का? गरिबी तर जन्मालाच पोचलेली आहे, पण सप्ताह का रोज आहे का? ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्या वेळेला धर्माची वेळ येते त्यावेळेला तो दानी मनुष्य परिस्थितीचा विचार न करता गप्प बसत नाही. अंगभोगाकडे पाहता कृपन्वयचा आवडे, परिधर्माविषयी थोडे बहु नमने. अशा एका दान आणि संपन्न कर्तृत्वाने संपन्न परमार्थाने संपन्न अशा एका मातेचं आणि अशा एका पित्याचं आज मात्र पुण्यस्मरण आहे. आणि ही पुण्यस्मरणाची सेवा आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी खऱ्या अर्थानं आज अभंग आई वडिलांचं वर्णन न करणारा घेतलेला आहे, पण बहिरू शेठचं वर्णन मात्र शेवटच्या चरणात 100% केलेलं आहे. विठ्ठला कारण ते सुद्धा तितक्याच ताकदीनं परंपरा चालवतात. अगदी मला आमच्या मधुकर रावांनी सांगितलं की 49 वेळेला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा एवढ्या एखाद्या कीर्तनकाराच्या आहेत का नाही हा फार मोठा प्रश्न आहे. आणि किती 7 वेळेला केदारनाथ बरोबर, आणि आळंदी पंढरीची वारी तर नित्यानं चालूच आहे. त्या दिवशी अगदी समाधी सोहळ्याच्या दिवशी आमची भेट झाली आणि मी म्हटलं अहो आता त्यांची मान थोडीशी हालत होती, थरकाप दिसत होता. मी म्हटलं मानसशास्त्र आता आपलं थोडंसं तयार असतंच, तर मी म्हटलं अहो आता तुम्ही नका येत जाऊ. ते म्हटले मला येऊ वाटत नाही, पण आषाढी आणि कार्तिकी आली की घरी बसू वाटत नाही. विठ्ठला पुढच्या काळात अशी माणसं पाहायला सापडणार नाही. एक वाक्य नमूद करून ठेव, आमच्या सारखे मानाचे हार घालून कीर्तन करणारे पुष्कळ कीर्तनकार आहेत, पण अपमानाचे जोडे पायात घालून ज्यांनी जगाचा संसार सुखाचा केला अशी माणसं मात्र दुर्मिळ आहेत. आणि आज एका मातेचं पुण्यस्मरण आणि आज एका पित्याचं पुण्यस्मरण. खऱ्या अर्थानं योगेश महाराज तुम्ही थोडासा चुकीचा कीर्तनकार बोलवला.
तुम्ही माणसाला आतापर्यंत वाटलं नव्हतं, पण आता 100% वाटत का तू तास भरवूशी राहिला. पण खरं सांग, मी चुकीचं कीर्तन तुम्ही का ठेवलं तिचं स्पष्टीकरण देतो मला. ते यासाठी की यांनी आज कुणीतरी वडिलांवरती बोलणारा कीर्तनकार बोलवायला पाहिजे होता, नाही तर कमीत कमी आईवरती तरी बोलणारा कीर्तनकार बोलवायला पाहिजे होता. का हल्ली आमच्यात सुद्धा बरेच स्पेशालिस्ट झालेत. आई स्पेशालिस्ट, बाप स्पेशालिस्ट, आता 2 स्पेशालिस्ट आलेत. काय बहीण स्पेशालिस्ट आणि भाऊ स्पेशालिस्ट. पण आज एका पित्याचं पुण्यस्मरण आणि आई वडिलांच्या सेवेची ताकद सामान्य नाही, सामान्य आहे. तोपर्यंत आई वडिलांची सेवा करावी आणि ते गेल्यानंतर मात्र त्यांचं वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण साजरं करावं. नव्हे आमच्या मधुकर रावांनी तर येता येता सांगितलं की महाराज, आमच्याच्याने सुद्धा ते होणं शक्य नाही, इतकी बहिरू शेखने आई वडिलांची सेवा केली. त्याच्यासाठी एक अगदी उच्च कोटीचं शेवटचं टोक त्यांनी त्या सेवेचं सांगितलं. ते असं की रोज देवपूजा झाली की आई वडिलांचे सुद्धा पाय धुवायचे आणि आई वडिलांच्या त्या पायाचं तीर्थ रोज प्यायचं. एवढी सेवा शक्य नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी, त्यांच्याशी नीट बोलावं, त्यांच्याशी नीट व्यवहार करावा. नाहीतर लोकाला फार ब्रह्मज्ञान सांगतो, लय गोड कीर्तन करतो, लय चांगल्या चाली म्हणतो, फार पकवाद वाजवतो आणि घरी गेला की आई वडिलांना शिव्या देतो. ज्ञानेश्वर महाराज त्याला मूर्ख म्हणतात. घरी मात पितरा, लोकांना लोक दिसले की जय हरी जय हरी जय हरी, आणि घरी आई वडिलांना नीट बोलत नाही. ज्ञानेश्वर महाराज त्याला मूर्ख म्हणतात. घरी मात पितरा, धड बोली नाही संसारा, एर विश्व भरू आदरा मूर्ख जैसा. विठ्ठला वडिलांचा अंतकाळ म्हणजे मुलाच्या दृष्टीने पर्वकाळ. माता पितर मरणे अंकित जे दिवस. विठ्ठला आणि एकनाथ महाराज तर भागवतामध्ये फार गोड वर्णन करतात. पुरुषाशी पर्वकाळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अति पवित्र. मग महाराज, अहो विज्ञानवादाचा काळ आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे आणि अशा युगामध्ये तुम्ही काय म्हणून आई वडिलांचं पुण्यस्मरण साजरं करायला सांग. नाहीच आई वडिलांचं पुण्यस्मरण साजरं केलं तर महाराज सांगतात, अरे आहा कथा त्यांचे करीती पितर, त्यांचे पितर आहा कथा करीती. कोणाचे? वंशी दुराचारी पुत्र झाले. आपले पितर जिथे कुठे असतील तिथून आहा कथा करतात की आमच्या वंशामध्ये असा दुराचारी मुलगा का जन्माला. आणि मग महाराज केलंच तर फायदा काय? बैरुशेठ प्रमाणक्षेपक आहे पण फार महत्वाचं. तुकोबाराय सांगतात, जी मुलं आई वडिलांचं पुण्यस्मरण करतात, सेवा करतात, आई वडील त्याला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती आपला त्याचं कल्याण होतं. कल्याण कल्याण म्हणजे व्यवस्थित होतं, भिवंडी जवळचं नाही. विठ्ठला त्याचं कल्याण होतं, कल्याण. म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आईच्या सेवेची ताकद सामान्य नाही, वडिलांच्या सेवेची ताकद सामान्य नाही. त्या भागवतामध्ये असा प्रसंग आलेला आहे, तो नभग नावाचा राजा होऊन गेला. नभग. आणि त्या नभगाला नाभाग नावाचा मुलगा होता. आता त्याला 2-4 मुलं होती. मग हा नाभाग मोठा मुलगा होता आणि या नाभागाला त्या नभगाने तपश्चर्या करण्यासाठी पाठवलं. का? अरे भविष्यात राज्य तुला चालवायचं आणि राजाला राजगादीवर बसण्याच्या आधी समाजाच्या अनुकूल प्रतिकूलतेचं ज्ञान असलं पाहिजे. यासाठी त्याला तपश्चर्या करण्यासाठी जंगलात पाठवलं. तो नाभाग गेला तपश्चर्या करण्यासाठी आणि तपश्चर्या करण्यासाठी गेला आणि तपश्चर्या करून आला. तोपर्यंत त्या
नभगाच्या मुलाने आणि या नाभागाच्या भावाने त्याच्या वडिलाची सर्व इस्टेट वाटून घेतली होती, सर्व इस्टेट वाटून घेतली. तो सिंहासनावर बसायला लागला. त्याचा भाऊ म्हणला, ए थांब का? अरे ते माझ्या वाट्याला आले. दादा तुझा त्याच्यावरती अधिकार. तो लगेच तिजोरीकडे गेला. दुसरा भाऊ म्हणला, अरे तिजोरी माझ्या वाट्याला आल्या, त्याला हात लावायचा. तिसरा म्हणला, अरे राजवाडा. तो म्हणला माझ्या वाट्याला आले. अरे ते फ्लॅट माझ्या वाट्याला आले, ते एफड्या माझ्या वाट्याला आले. मग तो म्हणला माझ्या वाट्याला काय? कोण बोललं? म्हणा आम्हाला काय माहित. कोण? तो नाभाग बोलला माझ्या वाट्याला काय? त्यावेळेला त्या भावंडांनी सांगितलं, अरे तुझ्या वाट्याला तो म्हातारा बाप आहे. तुझ्या वाट्याला का? तो म्हातारा बाप आहे. तुम्हाला काय अडचण आहे? अरे बाप आहे ना माझ्या वाट्याला, जगातलं सगळं ते माझ्या वाट्याला. एका शब्दाची तक्रार केली नाही योगेश बाबा त्याने. लगेच बापाला खांद्यावरती घेतलं आणि जंगलाच्या दिशेला निघाला. पण बाप रडायला लागला. बाप म्हणला, बाळा अरे मुलासाठी बापानं संस्कार आणि संपत्ती कमवून ठेवायची असते, पण मी मात्र तुझा दरिद्री बाप आहे. काय मला तुझ्यासाठी संपत्ती कमवून नाही ठेवता? अरे ठीक आहे, तुझ्यासाठी संपत्ती नाही कमवून ठेवली, पण तुझ्यासाठी मात्र संस्कार मी कमवून ठेवले. बाबा अहो का नाराज होत? रडू नका. बापाने सांगितलं नाही बाळ, रडू नाही तर काय? अरे काहीच तुझ्यासाठी मला कमवता आलं नाही, पण बाळा काळजी करू नको. एक काम कर. काय? इथे अंगिराज कुळातले ब्राह्मण यज्ञ करत आहेत आणि त्या ब्राह्मणांना शाप आहे की ते 6 दिवसाला मंत्र विसरतात. एक काम कर, मी तुला मंत्र शिकवतो यज्ञाचे. तू त्या यज्ञातल्या तिथे जाऊन मंत्राचं त्या ब्राह्मणांना स्मरण करून दे आणि त्या ब्राह्मणांना यज्ञामध्ये मंत्राचं स्मरण करून दिलं की यज्ञ सफल होईल आणि यज्ञ सफल झाला की यज्ञातलं उरलेलं द्रव्य आणि धान्य तुला मिळेल आणि त्याच्यावरती मात्र तुझा संसार सुखानं चालेल. काय अडचण? त्या नभगाने त्या नाभागाला मंत्र शिकवले. तो नभग गेला. ते अंगिराज कुळातले ब्राह्मण यज्ञ करत होते, त्यांना शाप होता. 6 दिवसाला मंत्र विसरत होते त्यांचे आणि यज्ञ 6 महिन्याचा होता. रोज आहुत्या द्यायचा होता. गेला, स्मरण करून दिलं, यज्ञ सफल झाला. अधिक लांबवायचं नाही. आणि यज्ञ सफल झाल्यानंतर त्या यज्ञातलं उरलेलं द्रव्य आणि त्या यज्ञातलं उरलेलं धान्य या नाभागाला दिलं. आणि तो नाभागाने ते द्रव्य घेतलं, धान्य घेतलं, निघाला. तितक्यात शिवदूत आडवे आले. शिवदूत म्हणले, अरे थांब का? अरे प्रजापती दक्षाच्या यज्ञामध्ये काय ठरलेलं? प्रजापती दक्षाच्या यज्ञात ठरलेलं आहे की यज्ञातलं जेही द्रव्य उरलेलं असतं आणि यज्ञातलं उरलेलं जेही धान्य असतं त्या धान्यावरती शिवगणाचा अधिकार असतो, तुझा अधिकार नाही. तो म्हणला, असं काही अडचण, फक्त एक विनंती. का? मला माझ्या बापाला विचारून नव्हते. मला माझ्या बापा काय पितृभक्ती असेल सांगा तू. अरे खायची मारामार आहे तरी पंगत करावीशी वाटते, त्याला खरा धार्मिक म्हणतात. जळता जळण गोष्टी हाताने कावळा उठू वाटत नाही, त्याला धार्मिक म्हणत नाही. तू म्हणला मला माझ्या बापाला विचारणं काय अडचण? हे विचार. बाबा यज्ञ सफल झाला. त्या यज्ञातलं जे द्रव्य होतं तेही मला ब्राह्मणांनी दिलं, धान्यही दिलं, पण ते द्रव्य आणि धान्य घेऊन निघाल्यानंतर शिवदूत आडवे आले. अरे हो, तुला सांगायचं विसरलोच मी. का? अरे यज्ञातल्या उरलेल्या द्रव्यावरती आणि धान्यावरती शिवगणाचा अधिकार असतो, आपला अधिकार नाही. ते त्यांचं त्यांना देऊन टाक. मायबाप तो नाभाग आला, त्या शिवदूतांची माफी मागितली. तो म्हणला चुकलं बर का, क्षमा करा, अपराधाला चुकलं. का? मी तुमच्या द्रव्यावरती आणि धान्यावरती सत्ता दाखवली, मला माहित नव्हतं.
अहो त्याचं आश्चर्य असं, हे सगळं ऐकलं आणि तितक्यात भगवान महादेव प्रसन्न झाले आणि भगवान महादेव प्रसन्न झाल्यानंतर त्या नाभागाला परत आर्याव्रताचा राजा केला. ही ताकद कशाची, तर फक्त वडिलांच्या सेवेची. विठ्ठला बऱ्याच वेळेला बापाचा काही मुलांना राग येतो बर. बाप चांगलं सांगत असतो, बापाचा राग येतो. पण खरं सांगू, बापाची भूमिका फार अवघड असते, फार अवघड असते. माता मावल्या रडून दुःख करून त्या त्यांचं दुःख व्यक्त करत असतात, पण बापाला मात्र दुःख व्यक्त करता येत नाही. का? आमचे गुरुवर्य सांगत असतात, बाप म्हणजे पडद्यामागचा कलाकार. त्याला त्याचं दुःख सांगताही येत नाही आणि त्याला त्याचं दुःख व्यक्तही करता येत नाही. का? आमचे गुरुवर्य उदाहरण सांगत असतात. पण एवढे बापाची जीही धडपड असेल ती मात्र मुलगा स्वावलंबी व्हावा, कर्तृत्ववान व्हावा याच्यासाठीच असते. एक मुलगा 22-23 वर्षाचा झाला, कष्ट करायचा नाही, काम करायचं नाही, काही नाही, काही नाही, निव्वळा एक खाऊ, पंक्ती पठाण, काहीच काम नाही. 12 वाजले की जेवणे, झोपणे, उठला की मोबाईल पहा. त्याचा नियम तू काय, जेवणे, झोपणे आणि मोबाईल पहा. त्याचा नियम काय, जेवणे, झोपणे आणि मोबाईल पाहणे. बदलच झाला तर मोबाईल पाहणे, जेवणे आणि झोपणे असं त्याचा नियम. बाप म्हणला, अरे 22-23 वर्षाचा झालास, काम करत नाहीस, कष्ट करत नाहीस, निवळ आहेत खाऊ झालास, आजपासून रोज 1 रुपया कमवून आणून दिल्याशिवाय तुला भाकर मिळणार नाही. पूर्वीचा रुपया भाकर मिळणार नाही. त्याला माहिती होता आपला बाप किती कडक आहे. आजपासून भाकर मिळणार नाही, रोज 1 रुपया कमवून आणून द्यायचा. आणि बाप निघून गेला. पण खरं सांग, तितक्यात त्याच्या आईनं जवळ बोलवलं. आई म्हणली, इकडे का, काळजी करू नको, मी आहे की. बऱ्याच वेळेला मुलं बिघडण्यासाठी स्पष्ट सांगतो, लाईव्ह असेल, शूटिंग असेल तरीही सांगतो, बऱ्याच वेळेला मुलं बिघडण्यासाठी आई कारणीभूत असते. कोण्या कोर्टात जायचे ते जा, माझी फिर्याद घेऊन, मला काही फरक पडत नाही. आई म्हणली, अरे मी आहे ना, मी रोज रुपये देत जाईल, गावात टुकार का करत जा, दुपारी येत जा, बापाला रुपये देत जा, जेवत जा, विषय संपला. हा रोज बाहेर फिरायचा प्रवीण महाराज, बाहेरून यायचा आणि यायचा तर अशी छाती काढून यायचा. आता मला नाही, तो अशी छाती काढून यायचा. आणि बाप बसलेला असायचा, बापाच्या हातावर रुपया ठेवायचा, बाप म्हणायचा जा जेव. आणि बाप काय करायचा, तो रुपया घ्यायचा बरोबर आणि बाप रुपया चुलीत फेकून द्यायचा. काय करायचा बाप, रुपया चुलीत फेकून द्यायचा. असं 1-2 दिवस नाही, 6 महिने चाल. आणि आईचे पैसे संपले. आता तिच्याजवळ तरी कुठून पैसे असणार आहे, त्या बिचारीजवळ मालकाच्या खिशातले काढून घेतलेले ते संपले तिचे पैसे. आणि आई म्हणली, बाळा, ए बाळ्या, उद्यापासून तू तुझं बघायचं, आता माझ्या जवळचे पैसे संपले. याला माहिती होतं आपले वडील किती कडक आहे. लोकाला भीक मागायला 12 वाजले, 1 वाजला, लोकाला भीक मागायला लागला. हो रुपया द्या, रुपया द्या. लोक म्हणले, वेडा झालात की काय? का? अरे जगातली, या जगातली माणसं अशी आहेत ते फुकट शिव्या सुद्धा देत नाहीत, रुपया करी द्यायचे. मुरारी बापूंचं वाक्य, मेरे बाप इस दुनिया में स्वार्थ के बिना कुछ भी नहीं होता. लोक फुकट राम राम सुद्धा करीत नाही. तो भीक मागायला लागला रुपयाला, लोक म्हणले देता येणार. शेवटी नाविलाज झाला, तो म्हणला मला काम द्या. लोक म्हणले तुला काम तरी काय द्यायचं, ऐक खाऊ असा तू पंक्ती पठार. शेवटी घराकडे येता येता एक मनुष्य लाकडं तोडत होता. बर तो बाभूळ तोडत होता. सगळ्यात अवघड तोडण्याचं झाड म्हणजे बाभूळ. तो बाभूळ तोडत होता. तो म्हणला, ओ लाकूड तोडायचा, आता 1 रुपया द्या. ते म्हणले देतो, पण कधी?
मला एवढी सगळी बाबूळ तोडू लागल्यानंतर, आता तुमच्याकडे बाबूळ कशाने तोडतात पूर्वीच्या काळात? कुऱ्हाड. अगदी बरोबर, काय अर्थ नाही. मला कुऱ्हाडच म्हणायचं होतं, पण म्हणलं भाग बदलला की भाषा बदल. कुऱ्हाड. आणि ती कुऱ्हाड अशी वस्तू आहे योगेश महाराज बरोबर. कुऱ्हाड असती अशी वस्तू आहे. केवढा खानदानी पहिलवान असतो. कुऱ्हाड, फावड, कुदळ, तिकास, ते पूर्वीच्या काळात असायचं. पुराणची तो चिमटा, कापूस उपटायचा, कपाशी उपटायचा तो चिमटा आहे. केवढा खानदानी पहिलवान असू द्या, 10 मिनिटं चालवली की हाताला फोड आलेच पाहिजे. त्यानं ती कुऱ्हाड घेतली, लाकूड तोडायला लागला, सवय नव्हती, हाताला फोड आले. फोड आले नाही, फोड येऊन फुटले आणि हात असे थर 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 कापायला लागले. संध्याकाळचे 5 वाजले होते. त्या माणसानं रुपया दिला आणि असा हातावरती थरथर थरथर करत घेऊन रुपया घरी आला. पण आज मात्र छाती काढून नाही आला. का? हवा सगळी गेली. आज छाती काढून नाही आला, आज अशी खाली मान घालून. आणि चकार शब्द न बोलता बापाच्या उजव्या हातावरती रुपया ठेवला. पण बाप रुपया चुलीत फेकणार तेवढा तो म्हणला थांबा. बापाचा हात धरला. बाप म्हणला रे काय झालं? 6 महिने झालं रुपया चुलीत फेकतो, अजून चकार शब्दाने तू मला बोलला नाही. आणि आजच्या रुपयात एवढं काय विशेष आहे की तू माझा हात धरतो? तो म्हणला बाबा आजचा रुपया मी स्वतः कमवून आणलेला आहे. तुम्हाला या रुपयाची किंमत बघायची? बघा, हे लाल गुंद फोड फुटलेले हात, ही एका रुपयाची किंमत आहे. पण बाबा आजपासून मी संकल्प करतो की इथून पुढे कमाई केल्याशिवाय घरात अन्न खाणार नाही. बाप म्हणला बस, एवढं कळालं तरीही मी तुला शिक्षा दिलेल्याचं सार्थक झालं विठ्ठला. आणि आईचं प्रेम काय सांगावं आपण. आईच्या प्रेमाची बरोबरी जगात कुणाला करता येत आहे तोपर्यंत दिसत नाही, आणि गेल्यानंतर सांगण्याची सोय नाही त्याला आई म्हणतात. का माता पित्याच्या संबंधानं काही बोलणं क्रमप्राप्त म्हणून बोलतो. आई काय असते? आई आईच असते. ते फमू शिंदे नावाचे कवी होऊन गेले आणि त्यांना मुलांनी गॅदरिंग मध्ये विचारलं का हो जगात असं एखादं न्यायालय नाही का की ज्या न्यायालयात सगळे गुन्हे माफ होतात? त्यावेळेला त्या फमू शिंदेने विचारलं बाबा जगात असं एकही न्यायालय नाही की ज्या न्यायालयात सगळे गुन्हे माफ होतात, पण असं एक मायालय आहे जिथे सगळे गुन्हे माफ होतात आणि त्याला आई म्हणतात. आई आईच. आईच्या प्रेमाची बरोबरी जगात कुणाला करता येत नाही. आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा पुणेकर पाठात सांगत असतात, परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली आणि ही सृष्टी निर्माण केल्यानंतर परमात्म्याला प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतंत्र प्रत्येक जीवावरती प्रेम करणं शक्य नाही. प्रत्येक जीवावरती स्वतंत्र प्रेम करण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे आई आहे. आई आईच असते. आणि अंगा जीवाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती, जीवी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावे न प्रीती. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला विठाला. म्हणून थोडासा अभंगात
अभंगाचाही विचार करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून थोडासा एक अभंगाचा विचार करू आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सेवेसाठी जो अभंग घेतलाय, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज कोणाचा वंश धन्य आहे, तो वंश धन्य कसा आहे ते सांगतात. आणि ज्याला आपला वंश धन्य बनवायचा आहे त्याने आपल्या जीवनात काय केलं पाहिजे हेही सांगतात. या प्रातस्मरणीय वैकुंठवासी वेदांत वाचस्पती काव्य तीर्थ जगन्नाथांना पवारांचं वाक्य आहे की ही मानवी जीवन रूपी गंगा धन्यता रूपी सागराकडे प्रवाहित झालेली आहे. मनुष्य कोण्याही आश्रमाचा असू द्या, मनुष्य कोण्याही पंथाचा असू द्या, मनुष्य कोणत्याही प्रांताचा असू द्या, त्या प्रत्येकाला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो ब्रह्मचर्य आश्रमाचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो गृहस्थाश्रमाचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो वानप्रस्थाश्रमाचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो संन्यस्थाश्रमाचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. बरं, तो कोण्याही गावाचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो खर्डीचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. आता मला इकडच्या गावांची नावं जास्त फारशी माहित नाहीत, तुम्ही सांगितली तरी चालते. आणखीन कोणती कोणती गाव आहेत? आटेगाव. आटेगाव. हा, तो आटेगावचा असला तरी त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. पुढे बोला. आता जाऊ द्या, बरं जाऊ द्या. तो कोणत्याही गावचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. बरं, तो कोणत्याही तालुक्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो ठाणे तालुक्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो कल्याण तालुक्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो इगतपुरी तालुक्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो शहापूर तालुक्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो सिन्नर तालुक्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो खेड तालुक्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो हवेली तालुक्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो चांदवड तालुक्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो सटाणा तालुक्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. आता काय महाराष्ट्र सांगितलं होतं तुम्हाला? तो कोणत्याही आश्रमाचा असू द्या, त्याला वाटतं, तो कोणत्याही तालुक्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. बरं, तो कोणत्याही जिल्ह्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो नाशिक जिल्ह्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तुम्हाला कोणता आहे तो जिल्हा? तो ठाणे जिल्ह्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो अहिल्यानगर जिल्ह्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो पुणे जिल्ह्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो धुळे जिल्ह्याचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. तो संभाजीनगरचा असू द्या, त्याला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. कोणत्याही तालुक्याचा असू द्या, कोणत्याही गावाचा असू द्या, कोणत्याही जिल्ह्याचा असू द्या, कोणत्याही प्रांताचा असू द्या, कोणत्याही आश्रमाचा असू द्या, प्रत्येकाला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. शास्त्रकार वर्णन करतात, धन्यत्वम इच्छन्ति सर्वे. शास्त्र वर्णन करतं, प्रत्येकाला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. पण त्या धन्यतेचे शास्त्रकारांनी दोन प्रकार केले, की एक म्हणजे प्राकृत लोकांची धन्यता आणि दुसरी म्हणजे सुसंस्कृत लोकांची धन्यता. प्राकृत लोकांची धन्यता काय आहे? भूधन पद लाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. भूलाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. पदलाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. धनलाभेन च धन्यम मन्यन्ते प्राकृतः. भूधन पदलाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. जमीन मिळाली, माझं जीवन धन्य झालं, ही प्राकृत लोकांची धन्यता आहे. नव्हे नव्हे, मी गुंठा मंत्री झालो, माझं जीवन धन्य झालं, ही प्राकृत लोकांची धन्यता आहे. पद मिळालं, माझं जीवन धन्य झालं, ही प्राकृत लोकांची धन्यता आहे. आणि लगे माईक पदार्थ येथे माझे अर्थ नको देवा, येथे माझे अर्थ नको देवा, येथे माझे अर्थ लगे माईक पदार्थ, लगे माईक पदार्थ, लगे माईक पदार्थ.
माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा अनेक मार्गे माझे अर्थ नको देवा नको देवा नको देवा आणि कण लगे माईक आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. महाराज सांगतात भूलाभेन धन्य मन्यन्ते प्राकृतः पदलाभेन च धन्य मन्यन्ते प्राकृतः धनलाभेन धन्य मन्यन्ते प्राकृतः. धन मिळालं माझं जीवन धन्य झालं. काही काही लोक आयुष्यभर धन 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 करतात आणि एक दिवस पेपरात बातमी येते त्यांचं निधन झालं. म्हणून भूधन पदलाभेन धन्य मन्यन्ते प्राकृतः भूलाभेन जमीन मिळाली माझं जीवन धन्य झालं. पण ही सुसंस्कृत लोकांच्या दृष्टीने धन्यता नाही योगेश बाबा. आता आमच्या एका मित्रानं पुण्यामध्ये घर घेतलं, आधीच बांधलेलं होतं, घर घेतलं आणि त्याच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवला आणि त्याने 5 दिवसाचा सप्ताह ठेवला. त्याला मोह आवरला नाही घर घेतलेल्याचा. 5 दिवसाचा सप्ताह ठेवला. तर आमचे कीर्तन होतं, आम्ही गेलो होतो. त्याने 5 दिवस लोकांना श्री बालाजीचा बेत जेवायला केला. काय केलं? श्री बालाजीचा बेत. श्री म्हणजे काय? श्री म्हणजे काय? श्रीदेवी. श्री म्हणजे काय? जरा सांगा ना. श्री म्हणजे श्रीखंड. बा म्हणजे चांगलं खातर होतो मी. मला वाटलं बालुशाही वगैरे म्हणतात काय की बासुंदी म्हणतात. बरोबर. बा म्हणजे बासुंदी. ला म्हणजे लाडू. जी म्हणजे कोण जिरे म्हणलं? जी म्हणजे जिलेबी. आणि आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कोरेकर पाठा सांगत असतात शिरा सुद्धा 2 प्रकारचा केला पाहिजे. 2 प्रकारचा. एक म्हणजे गणपतराव पाटील आणि दुसरे म्हणजे सखाराम पाटील. गणपतराव पाटील म्हणजे गुळाचा शिरा आणि सखाराम पाटील म्हणजे साखरेचा शिरा. श्री बालाजीचा बेत जेवायला कर आणि लोकांना आग्रह करायचा घ्या खा घ्या खा. पहिलं होतं का कधी असं? घ्या खा घ्या खा घ्या खा. आग्रह करायचा लोकांना. निशावरती ताव देऊ देऊ ताव देऊ देऊ ताव देऊ देऊ घ्या खा घ्या खा. पाहिलं होतं का कधी असं? खा. आग्रह करू लोकांना खाऊ घालायचं. आता सप्ताह किती दिवस चालणार आहे? संपला सप्ताह. सप्ताह संपला आणि तो त्या घरात झोपला. मृदंगाचार्य महाराज त्या घरामध्ये प्रेत संबंध होता. काय होतं? प्रेत संबंध. प्रवीण महाराज आता एवढा अवघड नसेल कळलं तर जरा मराठी सांग आपल्या. प्रेत संबंध म्हणजे त्या घरात भूत होती आणि पूर्वीच्या काळात खरंच भूत होती योगेश बाबा. आता भूत राहिली का? राहिले नाही. माणसं भूतापेक्षा बेकार वागायला लागली म्हणून भूतच राहिले नाही. आता पूर्वी भूत होती आणि ते भूत आलं आणि त्याच्या छातीवरती बसलं. त्याच्या छातीवरती बसलं आणि त्याच्या मिशीचा एक एक केस उपटू लागला. अहो पाहता काय दुसऱ्या दिवशी घर विकून टाकलं. विठाला भूलाभेन पदलाभेन धनलाभेन च धन्य मन्यन्ते प्राकृतः. ही प्राकृत लोकांची धन्यता आहे. किंवा प्राकृत लोक कोणाला म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात आधीच प्रकृतीचे पायी त्यांना प्राकृत लोक म्हणतात. ज्यांचं प्रकृतीवरती वर्चस्व आहे त्यांना प्राकृत लोक म्हणतात. नसल कळलं हे तर अगदी सामान्य भाषेत सांगतो काय, ज्याला अगदी सुंदर असं जेवण झालं, हात धुतला आणि हात धुतल्यानंतर सुद्धा ज्याला ही लागते त्याला प्राकृत लोक म्हणतात. विठ्ठल प्राकृत लोकांची धन्यता. पण सुसंस्कृत लोकांच्या दृष्टीने
ही मात्र धन्यता नाही. या श्लोकाचा अनुवाद आमचे तुकाराम महाराज गाथ्यात करतात की बाबा, कुणाला वाटत असेल पद मिळवून, धन मिळवून, राज्य मिळवून, भूमी मिळवून जीवन धन्य झालं तर निश्चिंतीने जाणार, की तुम्हाला देव प्राप्ती होणार नाही. जाना त्या निश्चिंते देव नाही, जाना त्या निश्चिंते देव नाही. जाना त्या निश्चिंते देव लागे, जाना त्या निश्चिंते देव लागे. वृत्ती भूमी राज्य द्रव्य संपादिती, द्रव्य संपादिती, भूमी राज्य द्रव्य संपादिती, द्रव्य संपादिती. जाना त्या निश्चिंती देव नाही, जाना त्या निश्चिंती देव नाही. जाना त्या निश्चिंते देव नाही, जाना त्या निश्चिंते देव नाही. वृत्ती संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. वृत्ती म्हणजे धंदा. वृत्ती संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. भूमी संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. द्रव्य संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. राज्य संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. वृत्ती भूमी राज्य द्रव्य संपादिती त्या निश्चिंती जाना देव नाही, जाना त्या निश्चिंती देव नाही. विठ्ठला भूमी राज्य द्रव्य संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. ही प्राकृत लोकांची धन्यता. आणि दुसरी धन्यता सुसंस्कृत लोकांची. त्या धन्यतेचं वर्णन जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात करतात. तुका म्हणे वंश धन्य दानराजा, तुका म्हणे वंश धन्य दानराजा, तुका म्हणे वंश धन्य दानराजा, तुका म्हणे वंश धन्य दानराजा. तुका म्हणे वंश धन्य दानराजा, तुका म्हणे वंश धन्य दानराजा, तुका म्हणे वंश
मनापासून धन्यवाद. इतक्या लवकर तुम्ही शेवटचं चरण म्हणलं का? कारण गायकाला कीर्तनकाराने शेवटचं चरण म्हणायला सांगणं म्हणजे झोपेत धोंडा घालण्यासारखं आहे. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐसा जो निश्चयाचा मेरू झाला. अरे बाबा, ज्याने आपल्या जीवनामध्ये निश्चय केलेला आहे त्याचा वंश धन्य आहे. निश्चय कशाचा केलेला आहे? महाराज सांगतात निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचे फळ. निश्चय कोणता केलेला आहे? तर महाराज सांगतात की शेवट तो भला माझा बहु गोड झाला. साध्य प्राप्तीचा निश्चय ज्याने आपल्या जीवनात केलेला आहे त्याचा वंश धन्य आहे. महाराज सांगतात साध्य सर्वांना प्राप्त करायचे, पण साध्य सर्वांना प्राप्त होत नाही. आवश्यक तो शेवट, एर अवघी खटपट, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. किंवा तुकाराम महाराज दोन उदाहरण देतात. प्रत्येकाला वाटतं की माझा शेवट गोड व्हावा, पण महाराज सांगतात कुणाचाही शेवट गोड होत नसतो आणि कोणीही साध्यापर्यंत पोहोचत नसतो. काय झालं? एक जण जेवायला बसला. शहाणा मनुष्य जेवायला बसला. इन द ब्रॅकेट. शहाणा मनुष्य जेवायला बसला. मला सांगा, ताटातले 2 घास खाल्ले म्हणजे जेवण झालं का महाराज? नाही झालं. पिणेकरी महाराज झालं का? 2च घास खाल्ले, जेवण झालं? एक तर हो म्हणा, नाही तर नाही झालं का? हो झालं. 2च घास खाल्ले होते, नाही झालं. नाही, शहाणे आहात, अजून जागे आहात. 2 घास खाल्ले, जेवण झालं नाही. बरं आता ऐका. शेवटचे 2 घास शिल्लक राहिले, जेवण झालं का? शहाण्या जेवणाऱ्यांनी सांगा. हे बुट घालून जेवणाऱ्यांचा हा विषय नाही. झालं का जेवण? सांगा. झालं काय? झालं जेवण? शेवटचे 2 घास शिल्लक राहिले, जेवण झालं? हुशार आहेत तुम्ही. नाही झालं का? महाराज सांगतात थांब, गडबड करू नको. का? शेवटच्या घासाला सुद्धा खडा लागू शकतो. तुकाराम महाराज सांगतात निवडे जेवण शेवटीच्या घासे, त्याचे होय ऐसे सकाळी ऐसा निश्चयाचा मेरू झाला. दुसरं उदाहरण देतात तुकाराम महाराज. एक जण पूर्वीच्या काळात दोराच्या सहाय्यानं माणसं पर्वत चढायची. एक जण दोराच्या आधारानं पर्वत चढला आणि महाराज सांगतात बस आता 2 पावलं टाकले की पर्वत चढलेल्याचा आनंद प्राप्त होणार आहे. पण महाराज सांगतात थांब, उड्या मारू नको, आनंद मानू नको. का? शेवटच्या पावलाला सुद्धा घसरून पडू शकतो. तुकाराम महाराज सांगतात दोराच्या धारे पर्वत चढला, पाऊलाशी झाला अपघात. कितीतरी चांगल्या माणसांना मरणाच्या 1 क्षण आधी वाईट वागण्याची बुद्धी झालेली, म्हणून महाराज सांगतात शेवट गोड होणं फार अवघड आहे. विठ्ठला महाराज सांगतात तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा. नारायण गाय, नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण. नारायण गाय, नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरी निर्धार नामा म्हणे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. महाराज सांगतात ते गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका मने मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही.
तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा वंश धन्य तुका म्हणे कोण्या ऐसा जो निश्चयाचा मेरू झाला तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा त्या नराचा वंश धन्य. ठीक आहे, आता अभंगाचा क्रम बदल इथून पुढे. ही झाली अभंगाची एक प्रस्तावना. हा अभंग असा आहे योगेश बाबा, या अभंगाला 2 प्रस्तावना. काय काय अभंग असे, काय काय अभंगाला एकच प्रस्तावना आहे, काय काय अभंगाला 2 प्रस्तावना आहेत, आणि एक तर आत्ता माझ्या चिंतनात अभंग गेला त्या अभंगाला 3 प्रस्तावना आहेत. विठ्ठला परवा चिंतनात गेला देवासाठी जाणा तयाशीच आटी असेल ज्या गाठी पुण्य राशी. तो कोरायांचा अभंग प्रयोग महाराज. त्या अभंगाला 3 प्रस्तावना. एकाच अभंगातून तुकाराम महाराज मनुष्य देहाचा धर्म सांगतात, एकाच अभंगातून तुकाराम महाराज हरेक जीवाचं कर्म सांगतात, आणि एकाच अभंगातून तुकाराम महाराज जगाच्या बुडाशी असलेलं वर्म सांगतात. का ही तुकाराम महाराजांच्या अभंगाची जादू आहे. विठ्ठला तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा. आता कोणाचा वंश धन्य आहे हा विषय संपला. ठीक आहे महाराज, आता आम्हालाही आमचा वंश धन्य बनवायचा. मग आम्ही आमच्या जीवनात काय केलं पाहिजे महाराज सांगतात. अनायासे मनुष्य देहाला आलेलाच आहात तर एक काम करा, सारभूत तत्वाचा विचार करा. अभंगाच्या पहिल्या चरणी नरदेहा विचारावे सारा भजन मागे मागे धरावा पहिर भजन मागे धरावा पहिर भजन मागे हो आम्ही आमच्या जीवनात काय केलं पाहिजे महाराज सांगतात. सारभूत तत्वाचा विचार करा. का तुम्ही अनायासे मनुष्य देहाला आलेलाच आहात ना, मग एक काम करा. काय करा? सारभूत तत्वाचा विचार करा. का मनुष्य देह मिळणं फार अवघड आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुर अंगुर नाही बरं. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम म्हणणे
वैकुंठ प्रिय दर्शनम तरी सकळ देहा माझी पहाहो अति दुर्लभ मनुष्य देहो याची या प्राप्तीचा संभव हा अभिप्राय अति दुर्गम. म्हणून मला सांगतात योनी नरदेहा काय करावं विचारावे सार सारभूत तत्वाचा विचार करा सारा सार विचार करा उठा उठे नाम धरा नाम साराचे हे सार शरणागत यम किंकन सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून शिळ पाणी जपता हे वारंवार. मला सांगतात येऊनी नरदेहा काय करावं विचारावे सार आणि धरावा पै धीर भजन मार्गी. मला सांगतात भजन मार्गामध्ये धीर धरा का देवानं मनुष्य देह कशासाठी दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा याच एका मनुष्य देहात भजन करू शकतो. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे पुढे नाही कोठे घ्यावा या विसावा. पुढे काय फिरोनिया गावा आल्या वेळ येऊनी नरदेहा विचारावे सार. मला सांगतो ज्ञानोबऱ्या सांगतात वेदत्रयाची पाना नय अन्यत्र लागू अर्जुना मनुष्या वाचुनी विधाना विषयो नाही. म्हणून एवढी नरदेहा विचारावे सार धरावा पै धीर भजन मार्गी. मला आणखीन काय करावं मला सांगतात चंचल चित्तासी ठेवून या ठाई संताची पायली न व्हावे. अंतःकरणाचे 4 भाग सांगितले मन बुद्धी चित्त आणि अहंकार. ज्या वेळेला संकल्प विकल्प करतं त्यावेळेला त्याला मन म्हणतात. ज्या वेळेला निश्चय करते त्यावेळेला त्याला बुद्धी म्हणतात. ज्या वेळेला आलंबन धारण करतं त्यावेळेला अहंकार म्हणतात आणि ज्या वेळेला चिंतन करतं त्यावेळेला त्याला चित्त म्हणतात. मला सांगतात चंचल असणारं चित्त मात्र स्थिर करा का परमार्थात चित्त फार महत्वाचं आहे. चित्त मिले तो सब मिले हो नाहीतर कीर्तनात आहे चॅटिंग करतो त्याला प्राधान्य नाही. चित्त महत्वाचे जवळ नाही चित्त काय मांडिले से प्रेत त्याला प्राधान्य नाही. मला सांगतात का भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. म्हणून चंचल चित्तासी का मनाचा स्वभाव आहे. मला सांगतात चंचल ही म्हणा कृष्ण ब्रह्माती बलवत दृढम तस्य हम निग्रह म्हणणे वायुर्यु सुदुष्करम. काय काय करतो या मना परिणाय की नारायणा करुणे त्याची करी विवंचना निवपतना धरिले. महाराज पंचदशिकार सांगतात मन म्हणजे 10 इंद्रियांचा अध्यक्ष 10 इंद्रियांचा अध्यक्ष. केवढा मोठा चेक असला तरी या मन रूपी अध्यक्षाने सही केल्याशिवाय तो पारित होत नाही. मराठी सांगू पास होत नाही असं. मनोदशेंद्रियाध्यक्षम हृत्पद्म गोलके स्थितम तच्चांतःकरण बाहेश्वर स्वातंत्र्याद्विनेंद्रिये. चंचल चित्तासी ठेवून या ठाई करावं का संताची पायली न व्हावे. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा संतांची पायली न व्हावे. मस्तक माझा पायावरी या वार करी संतांची पायली न व्हावे. मस्तक माझा पायावरी राहू निरंतरी संतांची पायली न व्हावे. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी संतांची पायली न व्हावे. पाया पडावे हे माझे भांडवल सरते हे बोल कोठे पायी संतांची पायली न व्हावे. तुका म्हणे नमो हरीची आदासा तेथे सर्व इच्छा पुरलीसे संतांची पायली न व्हावे. नमावे पाय हे माझे उचित आशीर्वादे हित तुमच्या संतांची पायली न व्हावे. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा संतांची पायली न व्हावे. धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांगतयासी नमन माझे संतांची पायली न व्हावे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार संतांची पायली न व्हावे. संतांना नमस्कार केला पाहिजे. संतांना नमस्कार केल्यानंतर काय फायदा चत्वारो तस्य वर्धन्ते नित्य ऊर्ध्वोप सेविनाः आयुर्विद्या यशोबलम चत्वारो तस्य वर्धन्ते. योगेश बाबा चत्वारो कस्य वर्धन्ते अहो तस्य म्हणजे कस्य चत्वारो तस्य वर्धन्ते. तस्य म्हणजे कस्य नित्य ऊर्ध्वोप सेविनाः तस्य चत्वारो वर्धन्ते. आयुर्विद्या यशो बलम म्हणून संतांची पायली न व्हावे. माझा आणखीन काय करावं भावाचा पै हात धरावा निश्चय तिने भय देशो घडी. मग महाराज भावाचा हात धरा म्हणतात. लहान्या भावाचा हात धरावा की मोठ्या भावाचा हात धरावा. महाराज सांगतात तसं काही करू नका.
परमार्थाचं जे मुख्य भांडवल आहे, परमार्थाचं मुख्य जे वर्म आहे, वर्म ते एक आहे. पुढे काय? हा वा हाय बो एक तरी काकडा पाठ असलेला विठ्ठल वर्म ते एक आहे. काय? दृढ धरावा भाव. का? शब्द हा बहुसार उपकाराची राशी म्हणवोनी चालविला मागे येतील त्याशी मागुनी आली वाट शुद्ध ओळीची कैसी तरळे तरतिगा आणि काही विश्वासी. म्हणून भावाचा पै हात धरावा निश्चय का भावेन देवं कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रं कृपयाश्च पुत्रं ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति सत्येन मित्रं वशमानयन्ति कृपयाश्च पुत्रं वशमानयन्ति भावेन देवं वशमान. भावधरोनिया 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 वाचे ज्ञानेश्वरी भावधरोनिया 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 वाचे ज्ञानेश्वरी भावधरोनिया 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 वाचे ज्ञानेश्वरी भावधरोनिया 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 वाचे ज्ञानेश्वरी. हा कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी हो स्वमुखे आपण स्वमुखे आपण स्वमुखे आपण सांगे तोसवी स्वमुखे आपण स्वमुखे आपण स्वमुखे आपण सांगे तोसवी. भावधरुनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी तयावरी हरी कृपा करी कोणावरी भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. म्हणून महाराज सांगतात भावाचा पै हात धरावा निश्चय. काय होईल? करावं काय? तेने भाऊ भय देशू धडी. आणखीन काय करावं? नामापरते जगी सोपे साधन नाही आवडीने गाई सर्व काळ नामासारख्या सोप्या साधनाचा अवलंब करा. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे नामापरते जगी सोपे साधन नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे शहाणा तुझ मी घेतो येते नामापरते जगी सोपे साधन नाही. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जिथे तेथे नामाप्रती जगी सोपे साधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती नामाप्रती जगी सोपे साधन नाही. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणतरी आवडी देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस म्हणून नामाप्रती जगी सोपे साधन नाही. फक्त एक आहे आवडीने गाई सर्व काळ सवडीने नाही बरं आवडीने गाई सर्व काळ. मी बोललो तेवढा एक विषय सांगतो आणि आवडतो बस. या भंगाला 2 प्रस्ताव. किती प्रस्ताव बोललो मी? 2 प्रस्ताव. कसे आहेत तर महाराज सांगतात कोणाचा वंश धन्य आहे त्याचाच वंश धन्य आहे ज्याने या मनुष्य देहाला येऊन सारभूत तत्वाचा विचार केलाय. त्याचाच वंश धन्य आहे. कोणाचा वंश धन्य आहे ज्याने भजन मार्गात धीर धरला. त्याचाच वंश धन्य आहे ज्याने चंचल असणारं चित्त स्थिर केले. त्याचाच वंश धन्य आहे कोणाचा ज्याने संतांच्या पायाला नमस्कार केलाय. त्याचाच वंश धन्य आहे कोणाचा ज्याने भावाचा हात निश्चयानं धरलाय. महाराज सांगतात त्याचाच वंश धन्य आहे कोणाचा ज्याने भाऊभाई देशोधडीला लावले. महाराज सांगतात त्याचाच वंश धन्य आहे कोणाचा ज्याने तो नामासारख्या सोप्या साधनाचा अवलंब केलाय. आणि महाराज सांगतात त्याचाच वंश धन्य आहे कोणाचा जो
नामासारख्या सोप्या साधनाचं चिंतन आवडीने गायन करतो त्याचाच वंशधन्य. ही एक प्रस्तावना. आता दुसरी प्रस्तावना सांगतो. महाराज आम्हालाही आमचा वंशधन्य बनवायचा आहे. मग आम्ही काय करावं? महाराज सांगतात या मनुष्य देहाला येऊन सारभूत तत्वाचा विचार करा. आम्हाला आमचा वंश धन्य बनवायचा आहे, काय करावं? महाराज सांगतात भजन मार्गात धीर धरा. आम्हाला आमचा वंश धन्य बनवायचा आहे, काय करावं? महाराज सांगतात चंचल असणारा चित्त स्थिर करा. महाराज आम्हाला आमचा वंश धन्य बनवायचा आहे, काय करावं? महाराज सांगतात संतांना नमस्कार करा. महाराज आम्हाला आमचा वंश धन्य बनवायचा आहे, काय करावं? महाराज सांगतात भावाचा हात मात्र तुम्ही निश्चयानं धरा. आम्हाला आमचा वंश धन्य बनवायचा आहे, काय करावं? महाराज सांगतात भाऊ भय देश धडीला लावा. आम्हाला आमचा वंश धन्य बनवायचा आहे, काय करावं? महाराज सांगतात नामासारख्या सोप्या साधनाचा अवलंब करा. महाराज आम्हाला आमचा वंश धन्य बनवायचा आहे, काय करावं? महाराज सांगतात आवडीने गाई सर्व काळ. मग एवढं ज्याने केले ऐसा निश्चयाचा मेरू झाला. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा. ऐसा निश्चयाचा मेरू झाला. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 सगळ्यांनी तुकाराम